SEC मराठी 4 अर्थात स्किल या पेपरचा आपण पहिल्या व्याख्यानामध्ये ग्रंथांचं मूल्यमापन कसं करावं, कोणकोणत्याचं स्वरूप, त्याचं विश्लेषण, जे 2 घटक आहेत त्याच्यावर एक धावता आढावा, धावती चर्चा आपण केली. आता ग्रंथ परीक्षण त्यातला पहिला जो घटक आहे त्याचे स्वरूप आणि प्रक्रियेमधला पहिला घटक ग्रंथ परीक्षण, लेखनाची आवश्यकता आणि त्यासाठी उपलब्ध क्षेत्रे या घटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. ग्रंथ परीक्षण ग्रंथ व वाचक यामधला दुवा आहे. जो परीक्षण आहे किंवा जो परीक्षक आहे तो ग्रंथ आणि वाचक हा यांच्यामधला दुवा म्हणजे काय की तो दोघांना जोडणारा आहे, दोघांना सांभाळणारा आहे. जसं एखादं कापड फाटलं तर आपण त्याला दोऱ्यानं शिवतो, बरोबर की नाही? त्या दोघांना एकत्र करून आपण दोऱ्यानं शिवतो. समजा दोरा काढून घेतला तर ते पुन्हा वेगळे होतं. म्हणजे त्या दोघांना जोडण्याचं काम कोण करतोय की दोरा करतोय. म्हणून त्या दोरा हा त्या ठिकाणी काय की दुवा आहे. तसंच ग्रंथ आणि वाचक यांना जोडणारा ग्रंथ परीक्षण हा काय आहे? दुवा आहे, जोडणारा आहे. साहित्य व्यवहाराचं क्षेत्र आता बरंच व्यापक झालेलं आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं पहिल्या व्याख्यानामध्ये. पूर्वी मर्यादित स्वरूपात साहित्य निर्मिती होत होती, पण आज आपण पाहतो मोठ्या प्रमाणावर साहित्य व्यवहाराचं काय सुरू झालेलं आहे. क्षेत्र जे आहे ते अत्यंत व्यापक आणि विस्तीर्ण झालेलं आहे. पूर्वी शिक्षणाच्या ज्या काही सोयी होत्या त्या शहरापुरत्याच मर्यादित होत्या, पण आज शिक्षण खेडोपाडी पोचलेलं आहे, वाड्या वस्तीपर्यंत पोचलेलं आहे. आणि या झालेल्या क्रांतीमुळे, या शिक्षण प्रसारामुळे आता वाचक वर्गही वाढलेला आहे. कारण जेव्हा मराठी साहित्य निर्मितीला सुरुवात झाली त्यावेळेस मराठी साहित्य हे सदाशिवपेटी साहित्य म्हणून गणलं गेलं. कारण का की जो काही शिक्षित वर्ग होता तो सर्व उच्चवर्णीय होता, थोड्याफार मध्यमवर्गीय होता. वैश्य आणि शूद्रांपर्यंत ते शिक्षण पोहोचले, शूद्रांपर्यंत कितीतरी वर्षापर्यंत शिक्षण पोहोचलंच नव्हतं, बरोबर की नाही? महात्मा फुल्यांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा हळूहळू त्याचा कुठंतरी तो बी मर्यादित शहरांपुरताच मर्यादित होता. 1940, 45, 47 नंतर मात्र मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला. म्हणजे स्वातंत्र्य उत्तर कालखंडात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खऱ्या अर्थानं शिक्षण जे आहे हे सर्वसामान्यांसाठी खुलं झालेलं दिसतं. आणि मग खेड्यापाड्यातल्या वाड्या वस्तीतला मुलगा शिकू लागला, बहुजनांची, दलितांची मुलं शिकू लागलीत आणि हा त्यातूनच त्यांना वाचक वर्ग मिळाला, वाचक वर्ग वाढला. आणि त्याची वाचनाची भूक भागवण्यासाठी, कारण पुस्तक वाचणं म्हणजे काही मनोरंजन करणं नव्हे, लक्षात घ्या मित्र. पुस्तक वाचणं म्हणजे काय की एक प्रकारे आपलं जीवन समृद्ध करणं. कारण कोणत्याही ग्रंथामध्ये काही गोष्टी ह्या आपल्यासाठी उपयुक्त असतात, त्याच्यासाठी त्या लिहिलेल्या असतात, त्या आपल्यासाठी प्रेरणादायी असतात, प्रबोधनात्मक असतात, आपल्याला विचार करायला प्रवृत्त करतात, आपले व्यक्तिमत्व घडवायला ते सकस ठरतात, उपयुक्त ठरतात. आणि म्हणून आपल्याला जी वाचनाची भूक लागते ती केवळ मनोरंजनासाठी नाही, तर आपण कुठंतरी प्रगल्भ व्हावं, अत्यंत समर्पक पद्धतीने आपलं एक आकर्षक व्यक्तिमत्व तयार व्हावं, यासाठी या ग्रंथ निर्मितींची मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसते. आणि म्हणून आपली भूक भागवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची ग्रंथ निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. या वर्गातील वाचक सर्वसामान्यांपैकीच एक असतो. आणि मग आपली भूक भागवणारं किंवा आपण जो उपाशी आहोत, आपल्याला तृप्त करण्यासाठीचा जो वर्ग आहे तो सर्वसामान्यांपैकीच आहे. वाचण्याची त्यालाच आवड आणि इच्छा असते, पण त्याला विशिष्ट
अशी दिशा क्वचितच मिळत असते. तो एखाद्या विशिष्ट विषयाचा सखोल अभ्यास करणारा किंवा संशोधनासाठी वाचन करणारा असतोच असं नाही. मग नुसता वाचक वर्ग जो आहे तो काही प्रत्येक वाचक हा काही संशोधनासाठी वाचन नसतो किंवा सखोल अभ्यास त्याला करायचा नसतो. पण तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही मराठी विशेषतर पेपर घेऊन विशेष स्तरावर अभ्यास करून तुम्हाला तुमचं भवितव्य घडवायचं आहे, काहीतरी नवीन करायचं आहे. तुम्हाला मग संशोधन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सखोल वाचणं, एक संशोधक दृष्टिकोन, संशोधक वृत्तीनं तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. आणि म्हणून वाचनाची आवड असणं हा वाचक वर्ग वेगळा आणि सखोल आणि सखोलसाठी वाचन करणं हा वाचक वर्ग वेगळा ठरतो. आणि म्हणून सखोल अभ्यास करणारा किंवा संशोधन करणारा वाचन करणारा असतोच असं नाही. सामान्य वाचक जो आहे तो, अर्थात अभ्यासक ही परीक्षणे वाचत नसतात. जो अभ्यास करणारा असतो तो ही परीक्षणे वाचत नसतो असे मात्र नव्हे, पण प्रकाशित होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांबद्दल मात्र त्याला कुतूहल असते, नवल असते. लक्षात, कुतूहल म्हणजे जिज्ञासा असते. त्यापैकी नेमके काय वाचावे हे त्याला माहीत नसते. अशा वेळी वृत्तपत्रातून मासिकातून प्रसिद्ध होणारे नवनव्या ग्रंथांची परीक्षणे त्यांच्या मदतीला येतात. आणि मग अशा वेळेस काय वाचावं, कसं वाचावं, कोणता ग्रंथ वाचावा हे त्याला लवकर कळत नाही. आणि म्हणून जे सखोल अभ्यास करणारे असतात, जे संशोधक असतात, ते अशा पुस्तकांवर भाष्य करत असतात, त्याचं परीक्षण लिहित असतात. आणि म्हणून वर्तमानपत्र मासिकांमध्ये येणारे जे काही पुस्तकांबद्दलचं मूल्यमापन असेल तर ते मूल्यमापन तो वाचतो. प्रसिद्ध होणाऱ्या परीक्षणं त्याच्या मदतीला येतात. पुस्तक आणि वाचक यांच्यामध्ये दुवा निर्माण करण्याचं काम ग्रंथ परीक्षणे करत असतात. आणि मग मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की दररोज अनेक ग्रंथ प्रकाशित होतात. कादंबऱ्या म्हणण्यापेक्षा ग्रंथ प्रकाशित होतात. मग आपल्याला आपली आवड किंवा एखादा ग्रंथ आवडला, तो का आवडला, कसा आवडला, असं जर आपल्याला एखादा ग्रंथ आकर्षक वाटत असला, पण त्याला वाचण्या अगोदर आपण त्याच्यावर आलेली परीक्षणं जर वाचली तर आपल्याला तो ग्रंथ वाचून त्याचं मूल्यमापन करणं अधिक सोयीस्कर होतं. आणि मग अशा वेळेस परीक्षणही मदतीला येतात. पुस्तक आणि वाचक यांच्यामधला दुवा निर्माण काम परीक्षणे करत असतात असे म्हणते. ग्रंथ परीक्षणे वाचूनच वाचक ती पुस्तके वाचण्यास प्रवृत्त होतात. आणि मग असे आलेले जे काही लेखन असतं, जे मूल्यमापन केलेलं असतं, परीक्षण केलेलं असतं, ते वाचूनच वाचक वर्ग त्या पुस्तकाकडे काय होत असतो की आकर्षित होत असतो असे. आणि म्हणून याचा अर्थ असा नाही की सर्वच पुस्तकं त्याच्या वाचनात येत नसल्यामुळे काही महत्त्वाच्या वेगळ्या लक्षणीय पुस्तकांकडे त्याचं लक्ष वेधण्यास ग्रंथ परीक्षणाची मदत होऊ शकते. आणि मग आपल्याला कुठंतरी एखाद्या पुस्तकाची जाहिरात आली असेल, आपण कुठंतरी कोणाच्या तरी तोंडून ऐकलं असेल, पण सर्वच प्रकारचे सगळीच पुस्तकं आपल्याला माहीत असतात असं नाही. आणि म्हणून हे वर्तमानपत्रांमध्ये किंवा मासिकांमध्ये येणारे जे काही पुस्तकांचं परीक्षण आहे ते परीक्षण आपण हमखास वाचलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपली वाचण्याची जी प्रवृत्ती आहे किंवा ग्रंथ मूल्यमापन कसं करायचं हे आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून लक्षणीय पुस्तकांकडे आपलं लक्ष वेधण्यास अशा वेळेस हे ग्रंथ परीक्षण मदतीचं ठरू शकते. चोखंदळपणे केलेले एखादे ग्रंथ परीक्षण वाचून ते पुस्तक वाचण्याची उत्सुकता वाचकाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. चोखंदळपणे अत्यंत तटस्थ भूमिकेतून गुणदोषासकट केले ते एखाद्या ग्रंथाचं परीक्षण जर केलं असेल तर ते आपल्या मनाला भावलं तर आपण
त्या पुस्तकाकडे आकर्षित होतो, ते पुस्तक वाचण्याचा मोह आपल्याला होतो आणि ते पुस्तक वाचून आपण आपल्या मनाचं समाधान करतो आणि ते पुस्तक वाचण्यासाठी आपलं मन जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपण अस्वस्थ असतो. हे आपल्या मनाची हुरूर हे वाचकाच्या मनात निर्माण होणं हे केवळ ग्रंथ परीक्षणच करू शकते. हे मात्र ही एखादं पुस्तक आपल्याला माहीत नाही पण त्याच्यावरचं परीक्षण वाचलं त्यावेळेस आपल्याला ते पुस्तक हवंसं वाटतं, वाचावंसं वाटतं आणि मग ते जर आपल्या मनामध्ये निर्माण झालं तर आपण परीक्षण वाचल्यानंतर ते पुस्तक वाचण्याचा हमखास आपल्याला अनुभव होतो. हे मात्र नाकारता येत नाही. आता म्हणजे ग्रंथ परीक्षण हा वाचक आणि ग्रंथांमधला काय आहे की दुवा आहे. आता ग्रंथ परीक्षणाच्या वेगवेगळ्या भूमिका आणि प्रकार. मग मला सांगा की ग्रंथ परीक्षण करायचं आहे त्याच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. कारण सर्वच पुस्तकं एका विषयासाठी वाहिलेल्या नसतात. मग मी सुरुवातीला सांगितलं सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, बरोबर आहे की नाही, प्रादेशिक, बोलीभाषेतील सर्व प्रकारचं जे साहित्य आहे हे वेगवेगळ्या विषयांना वाहिलेलं असतं आणि म्हणून ग्रंथ परीक्षणाच्या वेगवेगळ्या भूमिका तयार होतात आणि त्यांचे प्रकार आपल्याला समजून घेतात. ग्रंथ परीक्षण ही आजची महत्त्वाची गरज असली तरी ती अलीकडेच लिहिली जाऊ लागली आहे. आणि मग तुम्हाला सांगतो की ग्रंथ परीक्षण ही आजची गरज निकड वाटत असली, आवश्यक वाटत असली तरी ती अलीकडेच लिहिली जाऊ लागली आहे किंवा प्रसिद्ध होऊ लागलेली आहे. आणि असं मात्र नाही आपण जे म्हणतो की आताच लिहायला लागले किंवा आताच ग्रंथ परीक्षण होऊ लागली. हे ग्रंथ परीक्षण प्रसिद्ध करण्याची प्रथा विविध ज्ञान विस्तार जे मराठीतलं पहिलं मासिक आहे, विविध ज्ञान विस्तार मासिकाने 19व्या शतकातच सुरू केलेली होती. काही वेळा विषयाचे वेगळेपण, काही वेळा पुस्तकातील लक्षणीय अशी वाङ्मयीन वैशिष्ट्ये, तर काही वेळा उपयुक्तता अशा अनेक हेतूंनी ग्रंथ परीक्षणे लिहिली जातात. ग्रंथ परीक्षणे विविध पातळ्यांवरून केली जातात. वाङ्मयीन अभ्यासाचा व संशोधनाच्या भूमिकेतून केली जाणारी ही ग्रंथ परीक्षणे विशिष्ट व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींसाठी म्हणजे पहा की ग्रंथ परीक्षणे ही उपयुक्त हेतूसाठी लिहिली जातात. म्हणजे अलीकडच्या काळातच लिहिली जात आहे अशातला भाग नाही. विविध ज्ञान विस्तार बाळशास्त्री जांभेकरांचं तिथपासूनच मासिक या घटकामध्ये किंवा मासिकामध्ये जे महिन्याला प्रकाशित होणारं साप्ताहिक मासिक होतं तर त्या पत्रिकेमध्ये ग्रंथ परीक्षण येऊ लागलेली होती आणि तिथून त्या काही वेळा पुस्तकातील लक्षणीय वाङ्मयीन वैशिष्ट्ये तर काही वेळा उपयुक्तता अशा हेतूंनी ग्रंथ परीक्षणे लिहिली जातात. मग त्या ग्रंथामधली काही खास वैशिष्ट्ये असतील. समजा स्मृतिचित्रे लक्ष्मीबाई टिळकांचं असेल तर त्याची काही खास वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यासाठी त्याच्यावर परीक्षण आलं, बरोबर आहे की नाही. किंवा बाबा पद्मनजींनी लिहिलेली यमुना पर्यटन कादंबरी असेल जी मराठीतली पहिली कादंबरी आहे त्याच्यावर जर परीक्षण आलं तर ते सुद्धा एक उपयुक्त लक्षणीय आहे. कारण मराठीतली पहिली कादंबरी आहे, स्वतंत्र कादंबरी आहे आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन ही ग्रंथ परीक्षण त्या काळात लिहिली गेली. ग्रंथ परीक्षणे विविध पातळ्यांवर केली जातात. ही जी ग्रंथ परीक्षण आहे ती विविध पातळ्यांवर केली जातात. जसे वाङ्मयीन अभ्यासाच्या व संशोधनाच्या भूमिकेतून केली जाणारी ग्रंथ परीक्षण म्हणजे साहित्यिक दृष्टिकोनातून किंवा संशोधनात्मक दृष्टिकोनातून म्हणजे MPhil साठी, PhD साठी किंवा एका विशिष्ट प्रबंधासाठी जर तुम्ही संशोधन करत असाल तर त्यावेळेस केल्या जाणाऱ्या ग्रंथ परीक्षकांची भूमिका वेगवेगळी असते आणि म्हणून त्या भूमिकेतून केली जाणारी ग्रंथ परीक्षणे विशिष्ट व्यवसाय क्षेत्रात व्यक्तींसाठी. समजा आता काही
व्यापार करणारे आहेत, विशिष्ट व्यवसाय करणारे आहेत, त्यांच्यासाठी काही पुस्तकं लिहिली जातात, बरोबर आहे की नाही? मग त्यांची जी काही त्यांनी लिहिलेली जी काही पुस्तकं आहेत, उद्देश वेगळा आहे. समजा तुम्हाला अग्निपंख नावाचं अब्दुल कलामांचं चरित्र वाचायला दिलं. आता अब्दुल कलाम हे संशोधक होते, सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते. मग त्यांच्या पुस्तकाचं समीक्षा करत असताना आपल्याला व्यापारी दृष्टिकोनातून समीक्षा करता येणार नाही, संशोधन पद्धतीनं करता येऊ शकतं, पण ते सायन्स शास्त्रज्ञ असल्या कारणाने त्या दृष्टिकोनातून त्या पुस्तकाचं खऱ्या अर्थानं त्यांनी केलेल्या कार्याचं मूल्यमापन करता आलं पाहिजे. आणि म्हणून व्यापार क्षेत्रासाठी व्यक्तींसाठी केलं गेलेलं संशोधन हे व्यापारी दृष्टिकोनातून असेल, ग्रंथ व्यवहाराला अनुलक्षून केले जाणारे परीक्षणे, असे अनेक प्रकारचे लेखन होते. म्हणजे वाङ्मयीन अभ्यासाच्या दृष्टीने, संशोधनाच्या दृष्टीने त्याची भूमिका वेगळी, परीक्षणे वेगळे आहे. व्यवसायाच्या दृष्टीने केलं जाणारं परीक्षण हे व्यावसायिक दृष्टिकोनात भूमिकेतून आहेत. ग्रंथ व्यवहाराला अनुलक्षून केली जाणारी परीक्षणे ही अनेक प्रकारचे लेखन होते. यापैकी काही ग्रंथ परीक्षणे त्या त्या विषयाला वाहिलेल्या मासिकांमधून, त्रैमासिकातून, तर कधी संशोधन पत्रिकातून विस्ताराने लिहिले जातात. समजा अर्थशास्त्रावरचं एखादं पुस्तक आहे, त्याच्यावर परीक्षण लिहायचं आहे, तर विविध ज्ञानविस्तार किंवा साहित्य रुची, अनुष्टुप वगैरे ही जी मासिकं आहेत यांच्यामध्ये छापलं तर त्याला कोणी वाचणार नाही. पण अर्थमंथन, अर्थसंवाद या पुस्तकात जर आलं, अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातलं पुस्तक आहे, अर्थशास्त्राच्या अंगाने त्याचं परीक्षण केलं गेलं आहे, तर तिथं त्याला अधिक चालना मिळेल. आणि म्हणून त्या त्या पुस्तकासाठी वाहिलेल्या पत्रिकांमधून, संशोधन पत्रिकांतून विस्ताराने लिहिली जातात. त्याचप्रमाणे वृत्तपत्राच्या साप्ताहिक पुरवण्यातून काही ग्रंथ परीक्षणे आटोपशीर स्वरूपाचे दिले जातात. मग मी तुम्हाला एक पेपरचा उल्लेख करेन. ग्रंथ परीक्षण वाचायचं असेल तर महाराष्ट्र टाइम हा पेपर घ्यायचा किंवा त्याची मराठी आवृत्ती घ्यायची, सकाळ पेपर घ्यायचा, लोकसत्ता घ्यायचा, रविवारच्या पुस्तकांना पुरवण्यांमध्ये रविवारचा पेपर घ्यायचा. याच्यामध्ये उत्कृष्ट अशा ग्रंथांचं परीक्षण आलेलं आपल्याला दिसतं. मराठी वाङ्मयापुरते बोलायचं झाल्यास पहिल्या प्रकारचे परीक्षण हे सत्यकथा, आलोचना, अनुष्टुप, संशोधन पत्रिका यासारख्या नियतकालिकातून आलेले आढळतात. समीक्षात्मक वा संशोधनात्मक दृष्टिकोनातून एखाद्या ग्रंथाचा, साहित्यकृतीचा विस्तृत परामर्श व सूक्ष्म चिकित्सा अशा परीक्षणामध्ये असते. जाणते अभ्यासक समोर ठेवून केलेले हे समीक्षण असते. आणि मग ह्या आलोचना, सत्यकथा, अनुष्टुप, संशोधन पत्रिका या पत्रिकांमध्ये किंवा नियतकालिकांमधून आलेली जी काही समीक्षात्मक व संशोधनात्मक दृष्टिकोनातून एखाद्या ग्रंथाच्या किंवा साहित्यकृतीचा जो विस्तृत, अत्यंत विश्लेषणात्मक पद्धतीने त्याचा परामर्श आणि सूक्ष्म चिकित्सा अशा परीक्षणामध्ये आपल्याला दिसतात. म्हणून जर तुम्हाला कुठे या पत्रिका, नियतकालिका वाचायला मिळाली तर जरूर त्यातले पुस्तक परीक्षण हे जरूर वाचा. कारण हे परीक्षण मुळातच जाणते अभ्यासक डोळ्यासमोर ठेवून केले गेलेले असतं. कारण श्रोता कसा आहे, किती चोखंदळ आहे, कोणत्या वर्गातला आहे, त्याच्यासाठी तो कलाकार त्या पद्धतीचं कथानक सादर करत असतो. आता वयाच्या 5व्या वर्षापासून तर 10 वर्षाची मुलं आहेत, लहान लहान मुलं आहेत, आणि त्यांना तुम्ही ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी सांगू लागला तर त्यांना काही पदरी पडणार आहे का? ज्याला तमाशाची आवड आहे, जलशांची आवड आहे, त्याला सांगितलं की तू ज्ञानेश्वरी कीर्तनाला चल, तो येईल का? ज्याला कीर्तनाची आवड आहे, जो धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, तो तमाशाला येणार नाही.
म्हणजे प्रत्येकाची आवड निवड लक्षात घेऊन हे समीक्षण केलं गेलेलं असतं. आणि म्हणून नियतकालिकातून प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथ परीक्षणाचा आणखीन एक प्रकार आहे. फार विस्तृत परामर्श व सूक्ष्म चिकित्सा यापेक्षा ग्रंथाचा साहित्यकृतीचा परिचय आणि संक्षिप्त स्वरूपात गुण दोष विवेचन करून त्या ग्रंथाचं साहित्यकृतीचं मूल्यमापन करण्यावर अशा परीक्षणात भर दिलेलं असतं. आता काही ठिकाणी विश्लेषणात्मक आलेलं असतं, काही ठिकाणी शॉर्ट फॉर्म केलेलं असतं. अगदी संक्षिप्त पद्धतीनं, शॉर्ट फॉर्म म्हणजे संक्षिप्त पद्धतीनं त्याच्यावर भाष्य परीक्षण केलेलं असतं. पृष्ठसंख्येची मर्यादा आहे हे अनेकदा त्याचं कारण असतं. म्हणजे नियतकालाची पृष्ठसंख्या त्याची मर्यादा असते आणि तेवढ्यातच आपल्याला ते आपलं परीक्षण करायचं असतं. त्याचे कारण असते. त्याचप्रमाणे सर्वसामान्य माणसात वाचनाची आवड निर्माण करता यावी करण्याच्या आणि वाङ्मयीन अभिरुची आणि साहित्यविषयक जाणीव संस्कृत करण्याचा हेतू त्यामागे असतो. महाराष्ट्र साहित्य पत्रिका, आपण ज्याला महसाप म्हणतो, महाराष्ट्र साहित्य पत्रिका या त्रैमासिकात विस्तृत ग्रंथ परीक्षण पूर्वी आलेली आहे. युगवाणी, प्रतिष्ठान, अस्मिता दर्शन, ललित या नियतकालिकातून अशी काही परीक्षणं प्रसिद्ध झालेली आहेत. तुम्हाला जुने ग्रंथ जर मिळाले 2000 पूर्वीचे तर जरूर या नियतकालिकांचे अंक जर मिळाले तर त्यातली पुस्तक परीक्षणं जरूर वाचा. त्यातून आपल्याला अनेक गोष्टींचा उल्लेख होईल. कारण हे तुम्हाला करायचं आहे. मी फक्त एक तुमच्यासमोर काय केलं पाहिजे आणि कशासाठी करावे हा एक मुद्दा मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडतो आहे. ग्रंथ परीक्षण म्हणजे नवप्रकाशित पुस्तकांवरील ताजी प्रतिक्रिया असते हे खरे, पण पूर्वी प्रसिद्ध झालेल्या एखाद्या ग्रंथांचे विशेष संस्करण किंवा नव्याने मांडणी करून तो प्रसिद्ध केल्यामुळे मग नव्या पुस्तकावर परीक्षणही साधारणतः जी नवे प्रकाशित झालेले त्यांच्यावर परीक्षण केले जातात. पण समजा एखादा नवीन ग्रंथ आहे, समजा लीळाचरित्र महिमभटांनी लिहिलेला, महानुभाव साहित्याचा चक्रधरांचं व्यक्तिमत्व चरित्र सांगणारा ग्रंथ, लीळा ग्रंथ काही